संघाकडनं खेळताना दिसत आहे. मागच्या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयपथावर आणून ठेवलं होतं. दरम्यान मॉर्निंग मस्ती महाड करून बलान्स पेंट करून मारा करणार आहे तो डॉक्टर जितू. मारा करणार आहे तो अंकितला. पहिलाच चेंडू आणि हा चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो डॉक्टर जितू. दरम्यान दुसरा चेंडू जितू अंकितला. हा सुद्धा सुंदर चेंडू आहे. बॅटची स्क्वेअरच्या दिशेने जातोय. तेजस क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळते. खातं उघडतंय स्वतःचं. अंकित स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतंय आणि संघाचं उघडतंय. धावसंख्या होते ती 1. डॉक्टर मारा करतोय तो पिंटूला आणि हा पंच स्वैर घोषित करतायत. चेंडू अगोदर टप्प्याचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्न फसतोय आणि स्वैर जातोय चेंडू. जितू मारा करतोय तो पिंटूला. जितू अपवरच्या दिशेने गेलेला चेंडू. अजिंक्य चेंडूच्या मागे पळताना दिसत आहे. दरम्यान 1 धाव मिळते. दोन धाव मिळत आहेत. धावसंख्या होती ती 4. बिनबाद 4. जितू चेंडू टटवलाय. निलेश क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 5. बिनबाद 5. जितू आपला पुढचा चेंडू घेऊन येतोय. मारा करतोय तो अजिंक्यला अंकितला. वा सुंदर चेंडू. अंकितला काय हा चेंडू कळत नाहीये. ते खोलवर पद्धतीचा चेंडू टाकतोय आणि चेंडू जातोय तो यष्टीला हातात. आणि राष्ट्रीय शेखर आपलं काम चोख बजावतोय. जितू मारा करतोय. फुलटस पद्धतीचा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जातोय. तेजस क्षेत्ररक्षण करतोय. थ्रो करतोय. दरम्यान 1 धाव मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6. अतिशय सुंदर असं षटक टाकतोय तो जितू आणि माफक अशा धावा देते. फक्त 6. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहतात ते अमित आणि कुणाल. मॉर्निंग मती संघाकडून दुसरं कडून दुसरं षटक घेऊन येतो तो सचिन. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत स्वतः चेतनदादा उतेकर. पंचांच्या डाव्या बाजूकडून मारा करतोय तो सचिन. मारा करतोय तो अंकितला. सुंदर असा चेंडू निर्धाव जातोय. असा वेगवान पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या आहे ती 6. धावसंख्या आहे ती 6. बिनबाद 6. दुसरे षटक त्याच्या सुरुवातीला सचिन.
शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आहे आणि हा स्वैर घोषित करतात ते पंच कोणाल. आपलं नियंत्रण गमावतोय तो सचिन, त्याच्यावरचा ताबा जातोय आणि सचिन पुढचा चेंडू अंकितला. सुंदर चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. सुंदर असा झेल टिपलाय तो चेतनदादा हुतेकर यांनी. एक चेंडू स्वैर टाकतोय पण तेवढेच द्वेषाने येऊन विकेट मिळवतोय तो सचिन आणि आपली सलामीचा फलंदाज बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो स्वप्नील. दुसऱ्या षटकाच्या माध्यमावर धावसंख्या आहे ती 7. 1 बाद 7. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सचिन. पंचांच्या डाव्या बाजूकडून मारा करतोय तो स्वप्नीलला. पाहूया शॉर्टपिच मध्ये चेंडू आणि याच्यावर उत्तुंग असा षटकार खेचलाय तो स्वप्नीलनी. सीमा पार षटकार. आल्या आल्या आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचतोय तो स्वप्नील. सचिन हा चेंडू मात्र अत्यंत शॉर्टपिच पद्धतीचा टाकतोय आणि त्याचा फायदा उठवताना दिसतोय तो स्वप्नील. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. 1 बाद 13. सचिन आपला पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र सुंदर असा यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाहीये. धावसंख्या आहे ती 13. 1 बाद 13. सचिन आपला पुढचा चेंडू स्वप्नीलला. हा पण शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आहे आणि धाव चौकार. सीमापार चौकार जातोय. सचिन आपल्या गोलंदाजीवरचं नियंत्रण गमावतोय. एक चांगली विकेट मिळाल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवर तो षटकार आणि चौकार खातोय. धावसंख्या होती ती 17. सचिन आपला पुढचा चेंडू स्वप्नीलला. स्वप्नील थोडासा वेळ घेतोय. सचिन स्वप्नीलला. हा मात्र चेंडू चांगल्या पद्धतीचा होता. चेंडू काही कळलेला नाही स्वप्नीलला आणि हा धावबाद होण्याचा आणि हा धावबाद. याला आत्महत्या म्हटली तरी चालेल असं मला वाटते, कारण 2 धावा होतील या पद्धतीचं कुठलंही नियोजन इथं दिसत नव्हतं. त्या पद्धतीचा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये दिसला नाही आणि त्याचा फायदा उचललाय तो मॉर्निंग मस्ती संघाने. दरम्यान धावसंख्या आहे ती 18. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18. पन्हाळघर संघाची धावसंख्या आहे 2 बाद 18. सचिन आपल्या षटकात एक षटकार आणि चौकार देतोय आणि तरी सुद्धा 2 बाद 18 धावसंख्येवर आहे ते पन्हाळघर संघ. कारण स्वप्नीलची जागा घेण्यासाठी आलाय तो निखिल.
डावखुरा फलंदाज निखिल. आणि परांजपेंट करून संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते स्वतः चेतनदादा उतेकर. मागच्या सामन्यात त्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. ते चेतनदादा उतेकर. खोलवर पद्धतीचा मारा आहे आणि इथे पुन्हा आत्महत्या केलेली आहे ती पनळगर संघाच्या फलंदाजांनी आणि फलंदाज धावबाद होतोय. निर्धाव चेंडू जातोय आणि फलंदाज धावबाद सुद्धा होतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती चेतनदादा उतेकर यांच्याकडून. धावसंख्येत बदल नाहीये. धावसंख्या आहे ती 18. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत ते चेतनदादा उतेकर. राऊंड विकेट मारा करतायत. शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू हवेत जातोय पण नो मॅन्स लँड आणि क्षेत्ररक्षण करतोय तो ओंकार. दरम्यान यामध्ये 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 20. तिसरं षटक चालू आहे. पनळगर संघाची धावसंख्या आहे ती 20. चेतनदादा राऊंड विकेट मारा करतायत. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पण त्याचा फायदा काही उचलता येत नाही तो फलंदाजाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 21. चेतनदादा उतेकर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. संघासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत ते आपल्या गोलंदाजीने. दरम्यान डावखुरा फलंदाज निखिल सचिन माफ करा सचिन चेतनदादा उतेकर यांचा सामना करतोय तो आता सचिन. डावखुरा फलंदाज आहे. चेतनदादा उतेकर आपल्या क्षेत्ररक्षणात थोडाफार बदल करताना. डावखुरा फलंदाज आला की क्षेत्ररक्षणात बदल हा होतोच असतो. चेतनदादा उतेकर राऊंड विकेट मारा करतायत ते सचिनला. सुंदर असा चेंडू आणि पुन्हा धावबाद होतोय तो सचिन. उत्कृष्ट अशा यष्टीरक्षण पाहायला मिळते ते डॉक्टर जितू यांचं आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती चेतनदादा यांची. मॉर्निंग मस्ती संघासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. आपल्या गोलंदाजीने संघाला अप्रतिम असं योगदान देत आहेत ते चेतनदादा उतेकर. दरम्यान पुढचा फलंदाज येतोय सुबोध. चार फलंदाज बाद होत आहेत पन्हाळगर संघाचे आणि धावसंख्या आहे ती 21. शेवटचं षटक चालू आहे. चेतनदादा उतेकर अत्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. शॉर्ट पिच पद्धतीचा पुन्हा चेंडू फलंदाजाला काही कळला नाहीये. हवेत जातोय आणि बाबल्या ह्याच्याकडून झेल सुटतोय. गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय ते बाबल्या. ओंकार बॅकअपला येतोय आणि थ्रो करतोय. धावसंख्या होती ती 23. हा झेल झाला असता तर धावसंख्या 21 वरच राहिली असती. हेच आपल्याला मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं की झेल किती महत्त्वाचे असतात. अनिकेत समर्थ ग्रुपने आपल्या क्षेत्ररक्षणावर विजय मिळवला. धावसंख्या 23. चेतनदादा उतेकर आणि हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ITAच्या दिशेने भिरकावलेला आहे. उत्तुंग असा सीमा पार षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार देत आहेत ते चेतनदादा उतेकर. धावसंख्या होते ती 29. विजयासाठी 30 धावांचं लक्ष मॉर्निंग मस्ती संघाला. 3 षटकात 30 धावा. सरासरी 10च्या धावसंख्येने धावा करायच्या आहेत त्या मॉर्निंग मस्ती संघाला. 3 षटकात 30 धावा.
सोपा असा झेल सोडला आहे तो बाबल्याने आणि त्यामुळेच ह्या शेवटच्या 8 धावा तब्बल 8 धावा मिळाल्यात. हेच आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं की झेल किती महत्त्वाचे असतात आणि या क्षेत्ररक्षणाच्या जीवावर अनिकेत समर्थ ग्रुपने सामना कसा एक हाती फिरवला हे आपण मागच्या सामन्यात पाहिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे क्रीडा महोत्सव 2022 या अंतर्गत मनसे चषक गाव टू गाव ओव्हरआर्म टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस सन्माननीय मनसेचे दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष चेतनदादा उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मॉर्निंग मस्तीची सलामीची जोडी मैदानात शेखर आणि डॉक्टर जितू. पनळकर संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आपल्याला आधीच खूप उशीर झालेला आहे. मॉर्निंग मस्ती संघाला 3 षटकात 30 धावांची विजयासाठी गरज आहे. सलामीची जोडी स्ट्राईकला येतो डॉक्टर जितू आणि नॉन स्ट्रायकरला येतो धडाकेबाज फलंदाज शेखर. दरम्यान संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे तो पिंटू. पंचांच्या डाव्या बाजूकडून मारा करतोय तो पिंटू जितूला. सुंदर असा खोलवर पद्धतीचा चेंडू निर्धाव होता परंतु गोलंदाज पिंटूनी धावबाद करण्याच्या नादात एक धाव मोजली आहे आणि त्याच्यात मॉर्निंग मस्तीचं खातं उघडतंय आणि डॉक्टर जितू आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. धावसंख्या 1 बिनबाद 1. पिंटू आपला पुढचा चेंडू आणि सामना करतोय तो शेखर कव्हरच्या दिशेने टटवलेला चेंडू आणि 2 धावा चोरट्या 2 धावा मिळवत आहेत ते शेखर आणि जितू. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3 बिनबाद 3. पिंटू आपला पुढचा चेंडू मारा करतोय तो शेखरला. रिव्हर एंड करून मारा करतोय पिंटू. छोटासा रनअप पंचांच्या डाव्या बाजूकडून. खोलवर पद्धतीचा चेंडू शेखर तटवतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे आणि दरम्यान 1 धाव मिळते. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 4. चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो पिंटू. खोलवर पद्धतीचा मारा करतोय पिंटू. आपला पुढचा चेंडू मारा करतोय तो जितूला. शॉर्टपिट पद्धतीचा स्लोअर वन चेंडू होता आणि दरम्यान 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 5. धावसंख्या होती ती 5 बिनबाद 5. पिंटू आपला पुढचा चेंडू रिव्हर एंड करून मारा करतोय तो शेखरला.
चेंडू जातोय निर्धाव. शेखरला काही कळत नाहीये, थोडासा चकवतोय तो शेखरला गोलंदाज पिंटू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती पिंटूची. रिव्हर एंड कडून मारा करतोय तो शेखरला. पिंटू पुढचा चेंडू शेखरला. शॉर्टपिट पद्धतीचा स्लोअर वन चेंडू. पुन्हा शेखर चकतोय आणि षटक संपतंय. आणि एकदम उत्कृष्ट असं षटक टाकतोय तो पिंटू. फक्त 5च धावा मोजतोय तो पिंटू. 2 षटकात 25 धावांची गरज ती मॉर्निंग मस्ती सांगाला. 12 चेंडू 25 धावांची गरज. दोन्ही फलंदाज धडाकेबाज आहेत, त्यामुळे मॉर्निंग मस्ती संघाकडे हे 2 फलंदाज अत्यंत चांगले असे मॉर्निंग मस्ती फलंदाजी आधारस्तंभ आहेत, शेखर आणि जितू. दरम्यान परांजपेठ कडून संघास आपलं वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो सुशांत आणि त्याचा सामना करणार आहे तो जितू. राऊंड विकेट मारा करतोय सुशांत. सुशांत राऊंड विकेट मारा करणार आहे तो जितूला. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो सुशांत. 15-20 पावलाचा रनअप. राऊंड विकेट मारा करतोय तो जितूला. सुंदर असा चेंडू. जितूला काही कळत नाहीये, वेगवान प्रकारचा चेंडू. 11 बॉल 25 धावांची गरज. चेंडू निर्धाव जातोय. सुशांत परांजपेठ कडून मारा करतोय तो जितूला. पाहूया काय होतंय, चुरशीचा सामना होतोय का बघूया. आणि हा पुन्हा खोलवर पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने टटवलाय. क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतोय, दरम्यान 1 धाव मिळते. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो सुशांत. चोवीस धावांची गरज विजयासाठी. सुशांत मारा करतोय तो शेखरला आणि हा हवेत उत्तुंग गेलेला आहे. स्वतः गोलंदाज झेल बाद करण्यासाठी गेले असता, पण झेल सुटतोय आणि धावबादचं पण जोरदार अपील होतंय. दरम्यान थर्ड अंपायर साठी पंच सूचना करतायत. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो सुशांत. आपल्या संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सुशांत. उत्तुंग असा षटकार मारण्याच्या नादात शेखरची फलंदाजी होत नाहीये. त्याची बॅटची कड घेऊन चेंडू हवेत जातोय. गोलंदाज स्वतः झेल घेण्यासाठी धावतोय, परंतु झेल काही होत नाहीये आणि दरम्यान धावबादसाठी अपील केला असता थर्ड अंपायरनी शेखरला धावबाद घोषित केलेला आहे आणि मॉर्निंग मस्ती संघाला मोठा हादरा मिळतोय. शेखरच्या रूपाने एक धडाकेबाज फलंदाज बाद होतोय. दरम्यान शेखरची जागा घेण्यासाठी येतोय तो निलेश आंबावले. हा सुद्धा एक नावाजलेला आणि धडाकेबाज फलंदाज आहे. निलेश आंबावले. पाहूया जितू आणि निलेश आपल्या संघाला विजय पथावर घेऊन जात आहेत का. नऊ चेंडू आणि 23 धावांची गरज. सुशांत मारा करतोय आणि हा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू. सुंदर असा वेगवान पद्धतीचा शॉर्टपिच चेंडू. जितू यांना काही कळत नाहीये आणि चेंडू निर्धाव जातोय. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज मॉर्निंग मस्ती सांगाला. सुशांत
आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी बजावतोय, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय, परांजपेंड करून मारा करतोय तो जितूला. आणि हा स्ट्रेट असा परांजपे शाळेकडे गेलेला उत्तुंग षटकार जितूच्या बॅटमधून, खणखणीत सीमापार षटकार. डॉक्टर जितू आदित्य मामुणकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर जितू हे उत्कृष्ट क्रिकेट खेळतात. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये ते आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी बजावतात. आणि नेत्रदीपक अशी फलंदाजी त्यांची असते आणि चौफेर असते, हे विशेष. दरम्यान सुशांत मारा करतोय तो जितूला. आणि हा स्वैर चेंडू वेगाच्या नादात आपलं नियंत्रण गमावतोय आणि चेंडू स्वैर टाकतोय तो सुशांत. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. सुशांत राऊंड विकेट मारा करतोय तो जितूला. आणि हा सुद्धा खोलवर पद्धतीचा चेंडू जितू यांनी स्ट्रेट मारलेला, 1 धाव मिळते. षटक संपतंय. धावसंख्या होती ती 15. निम्मी धावसंख्या झालेली आहे आणि विजयासाठी पुन्हा 15 धावांचीच गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. अत्यंत चुरशीचा आणि अतिटटीचा असा सामना म्हणावा लागेल. हा मॉर्निंग मस्ती आणि पन्हाळघर या दरम्यान रंगतोय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. दरम्यान 6 चेंडू आणि 15 धावांची गरज मॉर्निंग मस्ती संघाला. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो स्वप्नील. तिसरा आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन येतोय तो स्वप्नील. मारा करतोय तो डॉक्टर जितूला. वा, उत्कृष्ट असा चेंडू. दरम्यान पायचीत होतोय तो जितू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. सामन्याच्या निर्णायक वेळी बाद होतोय तो जितू. संघाला गरज असताना बाद होतोय तो जितू. आणि डग आउट मध्ये निराश होऊन परततोय तो जितू. आता संघाची सगळी मदार आलेली आहे ती धडाकेबाज फलंदाज निलेश आंबावले यांच्यावर. 5 चेंडू आणि 15 धावा असं आव्हान आहे मॉर्निंग मस्ती संघापुढे. पाहूया निलेश आंबावले आपल्या संघाला विजय पथावर घेऊन जातात का. स्वप्नील चांगली कामगिरी करतोय. पहिलंच चेंडूवर पायचीत पकडतोय तो डॉक्टर जितूला. दरम्यान जितूची जागा घेण्यासाठी येतोय तो सचिन. अत्यंत चुरशीचा सामना म्हणावा लागेल. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. दरम्यान स्वप्नील मारा करणार आहे तो सचिनला. पाहूया सचिन आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत ते. स्वप्नील मारा करतोय सचिनला. आणि हा उत्तुंग षटकार. सचिनच्या बॅटमधून निघालेला उत्तुंग सीमापार षटकार. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. सचिन पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय आणि आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी बजावतोय. स्वप्नील
मारा करतोय तो सचिनला. दरम्यान क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. स्वप्नील पुढचा चेंडू सचिनला. शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने भिरकावलाय हा बहुतेक आणि हा चौकार. सीमा पार चौकार. सुंदर असा गॅप मध्ये जातोय तो चौकार सचिनच्या बॅट मधून. एक षटकार आणि चौकार. 2 चेंडू 10 धावा वसूल करतोय तो सचिन. आणि 3 चेंडूत 5 धावांची आवश्यकता आहे. ती मॉर्निंग मस्ती सांगाला. म्हणतात क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नसतं. तेच घडताना दिसत आहे. पहिल्या चेंडूवर स्वप्नील पायचीत पकडतोय तो चांगली कामगिरी बजावणारा जितूला. मॉर्निंग मस्तीला हादरा बसतोय तो जितूच्या रूपाने आणि सचिन त्याची जागा घेण्यासाठी येतोय. आणि त्याच 2 चेंडूवर पुढच्या सचिन षटकार आणि चौकार वसूल करतोय आणि 10 धावा वसूल करतोय. पहा किती खेळ मनोरंजक होत चाललाय. स्वप्नील आपला पुढचा चेंडू मारा करतोय तो सचिनला. चेंडू निर्धाव जातोय. आणि धावबाद होतोय तो निलेश. गरज नसताना आत्महत्या करतोय तो निलेश. आणि आता 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि आता नवीन फलंदाज मैदानात येतोय तो ओंकार. 2 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण असताना जागा घेतोय निलेशची तो ओंकार. सचिन चांगली फलंदाजी करत होता. 1 चेंडू निर्धाव गेला असताना स्ट्राईक बदलण्याच्या नादात निलेश आपली विकेट गमावतोय. आत्महत्या केल्यासारखी विकेट. जी धावबाद ज्या पद्धतीने निलेश झालाय त्याला आत्महत्या म्हणणंच सोयीस्कर ठरेल. दरम्यान स्वप्नील 1 चेंडू निर्धाव टाकतोय आणि आपल्या संघाला पुन्हा सामन्यामध्ये मिळू आणतोय. स्वप्नील मारा करतोय तो ओंकारला. बॅटची कडा घेऊन आणि पुन्हा सचिन बाद होतोय. आणि 1 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आता आलेलं असताना सचिन मात्र स्ट्राईकवर घेण्याच्या नादात धावबाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो बाबल्या. बघा सामन्यामध्ये कशी कलाटणी मिळालेली आहे. सामना कसा झुकतोय. मॉर्निंग मस्तीकडे सचिननी सामना वळवला असताना पुन्हा सचिन बाद होतोय. 1 धाव चेंडू निर्धाव झाल्यानंतर निलेश बाद होतोय. सचिन बाद होतोय. आणि 1 चेंडू 5 धावा. जिथे 3 चेंडू 5 धावा असं समीकरण होतं ते 1 चेंडू 5 धावावर आणतोय तो स्वप्नील. पन्हाळकर संघ पुन्हा सामन्यावर पकड मिळवताना आणि बबल्या स्ट्राईक घेतोय तो बबल्या. बबल्या आपल्या संघासाठी षटकार वसूल करतोय का चौकार वसूल करतोय. आणि स्वप्नील आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू टाकतोय का 1 धाव देतोय 2 धाव देतोय. 1 आणि 2 धावांनी एक 2 धावांनी काही फरक पडणार नाहीये. पन्हाळकर संघ विजयी होणार आहे. षटकार मारला तरच मॉर्निंग मस्ती संघ विजयी होईल. शेवटचा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता 5 धावांची आवश्यकता आहे पण षटकार मारणे गरजेचे आहे. विजयासाठी षटकाराची गरज. बघूया बबल्याच्या बॅटमध्ये षटकार येतोय का स्वप्नील आपल्या संघाला सामना विजयी करून देतोय. शेवटचा निर्णायक धडधड वाढवणारा चेंडू आणि हा खोलवर पद्धतीचा चेंडू. मॉर्निंग मस्ती संघाला विजय मिळवता येत नाहीये. 2 धावा घेतोय परंतु मॉर्निंग मस्ती संघ पराभूत होतोय आणि पन्हाळकर संघ मात्र विजयी होतोय. 2 धावांनी पन्हाळकर संघ विजयी होतोय. माफ करा 3 धावांनी पन्हाळकर संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॉर्निंग मस्ती संघाकडे हा सामना होता परंतु 1 चेंडू निर्धाव गेला आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर सचिन बाद होतोय आणि सामना मॉर्निंग मस्ती संघ गमावतोय.